नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स, कामोठे येथील आपल्या मनपसंत सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम। आज लहान मुलांचे बक्षीस सुद्धा मी या ठिकाणी गोपीनाथ भगत सामाजिक विकास मंडळ आणि मात्रे सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीनं त्यांच्या व्यवस्थापन कमिटीमधील एक सदस्य म्हणून मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की आज दुर्गा महोत्सवाचा तिसरा दिवस आम्ही सेक्टर 24 मधून या ठिकाणी स्थलांतर केलेलं असताना देखील अतिशय प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह या ठिकाणी कायम दिसून आलेला आहे। मागच्या 14 वर्षापासून कामोठेमधील सेक्टर 24 येथे नगरसेवक माजी नगरसेवक गोपीनाथ भगत यांच्या वतीने त्यांच्या सामाजिक मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव हा साजरा केला जातो। तो आपल्या पनवेल विधानसभेचे लाडके आणि लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि आपले माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा नवरात्र दुर्गा देवीचा उत्सव अतिशय जोमाने सर्व जनतेला सहभागी करून घेऊन आणि प्रत्येक सेक्टर मधील 2-2, 3-3 पदाधिकारी कार्यकर्ते सोबत घेऊन हा उत्सव मागच्या 14 वर्षापासून सेक्टर 24 या ठिकाणी होत होता। मात्र त्या ठिकाणचे मैदान अपुरे पडत असल्यामुळे या वर्षी असा निर्णय घेण्यात आला की आपण स्वर्गवासी दिबा पाटील मैदान क्रिकेटचं मैदान या ठिकाणी स्थलांतरित करूया आणि हा दुर्गा देवीचा महोत्सव त्या ठिकाणाहून या ठिकाणी आम्ही स्थलांतरित केला। परंतु सुरुवातीला आम्हाला वाटलं की लोकांना माहिती होईपर्यंत वेळ लागेल, परंतु तसं काहीही झालेलं नाही। पहिल्या दिवसापासून प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। आम्हाला म्हणजे गोपीनाथ भगत सामाजिक विकास मंडळ आणि सध्या सामील झालेले 2 वर्षापासून के शेठ मात्रे सामाजिक विकास मंडळ यांच्या संयोजनाने हा कार्यक्रम आता पार पाडला जातो आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर दोघं एकत्र आल्यामुळे अतिशय या कार्यक्रमाचं स्वरूप विस्तारित झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होतोय आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत हा आमचा उत्सव पोहोचलेला आहे। जवळपास कामोठेचं अर्ध शहर या ठिकाणी
येऊन हजेरी लावून देवाचं दर्शन घेतोय, कुणी गरबा खेळतोय, कुणी दांडिया खेळतोय आणि या उपक्रमाचा विविध प्रकारे लाभ घेतोय. आता बघतायत आपण 25 पैठणींचं वाटप आज तिसऱ्या दिवशी आहे. शेवटच्या दिवशी आणखीन जास्त असतं. आपण लहान मुलांना आज 50 खेळणी वाटप केले आणि आपला 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 अशा वयोगटामध्ये मुलगा मुलगी मुलगा मुलगी पहिला दुसरा पहिला असे 50 बक्षीस या वयोगटातील मुलांना देखील आपण देतो. हे दरवर्षी दर दिवशी हे बक्षीस दिले जातात. त्यामुळे लहान आबाल वृद्धापासून वयस्कर सर्व पुरुष महिला यांचा सहभाग या कार्यक्रमाला लाभतो आणि जनतेचा आशीर्वाद मिळतो. केकेशेठ म्हात्रे साहेबांचं कधी आगमन होणार? केकेशेठ म्हात्रे साहेबांनी लाईव्ह व्हिडिओवर दररोज या कार्यक्रमाचं दर्शन घेत आहेत. ते या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचं मगाशीच त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रम पाहून सांगितलं आणि ते देखील सर्व परिस्थिती पाहून खुश झाले.